के नाम पे हरासमेंट टॉर्चर करने वाले, लव जहाद के नाम पे मुसलमानों को टारगेट करने वाले, आज औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के नाम पर आज मुसलमानों के ऊपर केसेस बुक करने वाले, और आज गौरक्षक के नाम पर, टोपीदारी के नाम पर आज मुसलमानों को टारगेट करने वाले वही बुज़दिल मुसलमान आज उनके तलवे चाटने पे मजबूर है। अरे तुम्हारा जमीन मर गया है, तुमको अल्लाह का खौफ खत्म हो गया है क्या? तुम्हारे नौजवान बच्चों का जनाजा उन माँ बाप के खानों पर देखने की बावजूद उनको सिलेक्शन कर रहे हो, तुम उनके पीछे भागने का काम कर रहे हो, उनको पीछे वोट देने का काम कर रहे हो। भूल गए क्या इतने जल्दी मस्जिद से निकालकर मारने की बात करने वाले? भूल गए क्या इतनी जल्दी बूढ़े मासूम, बूढ़े नौजवानों, बूढ़े लोगों को ट्रेन के अंदर दाढ़ी पकड़ नोच के मारने का काम किया? अरे ये तुम उन लोगों का काम दे रहे हो, उन लोगों का साथ दे रहे हो जो मुसलमानों को टारगेट करने का काम कर रहे। ये वंचित बहुजन अघाड़ी है। महाराष्ट्र के अंदर 18 जाति समाज के साथ, ओबीसी के साथ, दलित के साथ, मुसलमानों के साथ अगर ज्यादती होती है तो आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब उनके खिलाफ आवाज उठाते हैं। है तुम्हारे भाजपा में इतनी ताकत, है तुम्हारे बाबा पाटिल में इतनी ताकत जो मुसलमानों के लिए आवाज उठा सके? क्या है तुम्हारे कांग्रेसियों में इतनी ताकत जो मुसलमानों के ऊपर जुल्म ज्यादती होती है? क्या तुम्हारे कांग्रेसी को नेता तुम्हारे लिए आवाज उठाता है? अरे नोट में बिकने वालों, अरे अपनी सत्ता की रोटी सेकने वालों, याद रखो, ये दिनों को तुम याद रखो। आज तुम्हारे वोट के नोट के दम पर वोट लेने का काम कर रही, मगर तुम्हारे जब मुसलमान नौजवानों को जब हरासमेंट टॉर्चर करेंगे, जब मुसलमानों को टारगेट करेंगे तो इसके कसूरवार तुम होंगे। अरे तुमको शर्म आना चाहिए। अरे तुम शर्म से डूब मरो। अरे हमने 700 साल यहां पे हुकूमत की है, मगर आज तुम गुलाम बने हुए हैं। आज हमारे उलमाओं ने अपनी सारी करोड़ों अरबों रुपए की जायदादों को कुर्बान किया, अपने मदरसों को कुर्बान किया देश की आजादी के लिए, अपने नौजवान बेटियों की कुर्बानी को देश की आजादी के लिए कुर्बान किया, क्योंकि तुम यहाँ पे आजाद रहो। मगर यहाँ का मुसलमान, यहाँ का ओबीसी समाज आज गुलामी के दर पर चल रहा है। अरे कांग्रेसी ऊपर से तो सफेद कपड़े हैं मगर अंदर से खाकी चट्टी है। ये पहचानने की तमीज रखो। आप एक साहिब समाज हो, तुम यहाँ पे 700 साल हुकूमत करने के बाद में गुलाम किस तरीके से बने हो ये भी देखो। मैं इसलिए बार बार कहता हूं, लातूर जिले के अंदर वंचित बहुजन अघाड़ी ने जितने काम को अंजाम दिया है, जितने वंचित बहुजन अघाड़ी ने काम किया है, ये तुम्हारे सत्ता के जो दलाल बैठे हुए हैं किसी ने आवाज नहीं उठाई, ये वंचित बहुजन अघाड़ी ने आवाज उठाई, आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने आवाज उठाई। इसलिए बोलता हूं बार बार, बीजेपी सरकार निकम्मी है, कांग्रेस उसकी मम्मी है। बीजेपी सरकार निकम्मी है और कांग्रेस उसकी मम्मी है। कांग्रेस से पैदा हुए नाजायज औलाद आज भाजपा को तैयार करने में कामयाब हुए और कांग्रेस को मजबूत करने में सबसे ज्यादा मुसलमानों का रोल रहा। क्या तुम्हारे राहुल गांधी ने कभी आवाज उठाई मुसलमानों की? क्या कभी राहुल गांधी ने कभी ओबीसी की आवाज उठाई? कभी राहुल गांधी ने दलितों की आवाज उठाई? अरे नहीं, इनको सत्ता की रोटी सेकना है। मगर आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब जब तक महाराष्ट्र के अंदर है कोई भी ओबीसी एससी 18 जाति को धक्का नहीं लगा सकता, मगर तुमको साथ देने की जरूरत है। आप नहीं चाहते? आप में से कोई नौजवान नगर सेवक बने, नगर अध्यक्ष बने, जो आपके लिए लड़े, जो आपकी आवाज उठाए। क्या आज भी आप दलालों के हाथ में वोट देने का काम करेंगे? अरे मेरे नबी के शान में गुस्ताखी होती है, मेरे नबी के शान में गुस्ताखी होती है। मुसलमान क्योंकि जो लीडर्स है, जो मुसलमानों की हिमायती करने वाले, जो कांग्रेस की हिमायती करने वाले आज खामोश बैठे हुए हैं। अरे तुम नारे देके आई लव मोहम्मद बोल के तुम्हारा अधिकार नहीं ले सकते आप।
तुम्हारे को सत्ता में आना पड़ेगा। सत्ता के माध्यम से तुमको यहाँ पे वंचित बहुजन आघाड़ी को जिता के लेकर आना पड़ेगा। जब तक महाराष्ट्र नहीं, सारे इंडिया के अंदर तुम्हारे लिए कोई हिमायत करता है तो आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब करते। साजिद भाई, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। ये भ्रष्टाचार, भाजपा के दलाल, भाजपा के कारपोरेटर्स, कांग्रेस के दलाल, कांग्रेस के गुलाम, कांग्रेस की जूती चाटने वाले, जो बाबा पाटिल के जूती चाटने वालों को लात मार के अपने वंचित बहुजन आघाड़ी में कदम रखा है। आपको तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। अगर ये बब्बर शेर आ गया ना नगर बदलिस बन के, याद रखो इनकी तो पूरी बैंड बजा के रखी है सैयद साजिद साहब। ये हीरे को परखने के लिए जिगर होना पड़ता। मेरे भाई का खाली इस्तेमाल हुआ, मेरा भाई हमेशा साथ में ठहरा, मगर मेरे भाई का इस्तेमाल हुआ सिर्फ। मगर आज वंचित बहुजन आघाड़ी ये आपके सामने डरकर वादा करती है, जब साजिद भाई नगर अध्यक्ष बनेंगे इंशाअल्लाह ताला अहमदपुर का विकास ये लोग 25 साल में नहीं कर सके, आने वाले हम 2 साल में इसका विकास करके बताएंगे। हमारी कोशिश है, हमारी ये कोशिश है, आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब की कोशिश है कि गरीब आदमी, एक पढ़ा लिखा नौजवान सत्ता में आए। मगर हरामखोरी ऐसे हैं यहां पे, पैसे वाले लैंड ग्राफर्स साहूकारों को टिकट दे रहे, 2 नंबर काम करने वालों को टिकट दे रहे, टोपी दाढ़ी रख के आज मुसलमान, आज एक व्यापारी बने हुआ है उसको देने का काम कर रहे, और हमारे मुसलमान दौड़ते हुए जा रहे बाबा पाटिल, बाबा पाटिल, बाबा पाटिल पीठ में खंजर भोंक रहा, उसके अजीत पवार गज के आमदार तुम्हारे दिलों को चंडी करने का काम कर रहे, तुम्हारे को लाडे बोल रहे, तुम्हारे को मस्जिद से निकाल के मारने की बात कर रहे, फिर भी आज मुसलमान उनका गुलाम बना हुआ है। अरे कब लड़ेंगे अपनी लड़ाई, कब उठाएंगे अपनी आवाज, कब चलाएंगे अपना इल्म का हथियार, कब तक इनकी गुलामी करेंगे। आज मौका मिला है तुमको इस नगर पालिका के अंदर, नगर अध्यक्ष आपके सामने है, नगर पालिका के यहाँ पे कारपोरेटर से यहाँ पे लड़िए, आपके पास आप इनको जिता कर लेकर आओ। हमको पूछो ना, आज हम सत्ता में नहीं है, मगर आरएसएस की नाक में दम करने वाले आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब, क्या है आरएसएस का मुद्दा, क्या तकलीफ है आरएसएस से? आरएसएस से तो सिर्फ मुसलमानों को तकलीफ है। आज आरएसएस की आवाज उठाई आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने सिर्फ मुसलमानों के लिए। मुसलमान भी जुल्म ज्यादती होती है, कहीं पे भी बम ब्लास्ट होता है, कहीं पे भी कोई हादसा होता है, तो इसमें सबसे ज्यादा बड़ा हाथ आरएसएस का है। मगर हमारे लोग अंधे घुंगरे लंगड़े बहरे बनकर आज उनके ही पीछे जा रहे हैं। पैसा तुम्हारे लिए नहीं है अहमियत, ये दुनिया में तुम्हारे लिए पैसा काम आने वाला नहीं है। याद रखो, तुम्हारे हिसाब पूछा जाएगा। जब हमारे नबी की शान में गुस्ताखी करता है, तुम उसकी गुलामी करने का काम करते हो, बराबर इसका हिसाब पूछा जाएगा। बड़े बड़े लीडर जमा हो जाते, बड़े बड़े ऐसा आंसू पोसते, मगरमच्छ के आंसू रहते ना, वैसा तुम्हारे सामने आके घाया करते। अब्बा बोल के गले मिलते, अम्मा बोल के पैर पड़ते, दीदी बोल के हाथा चूमते, आज वही वोट लेके तुम्हारा सर कलम करने का काम करते लोग। मगर अहमदपुर में विकास की जरूरत है मेरे भाई, आपको अभी समझने की जरूरत है। अगर अभी नहीं समझेंगे आप, ये नगर पालिका छोटा इलेक्शन नहीं है, इनका एक व्यापार है, इनका एक बिजनेस है। लाखों लगाओ, करोड़ों कमाओ, गरीब आदमी वही गली नली नाली, वही नल, 8 दिन 15 दिन में एक मरतबा नल, वही गंदा पानी नालों पे रोड पे बहने वाला, वही रोड खराब, इनका बिजनेस है ये बिजनेसमैन यहाँ पे आज नगर पालिका में नगर अध्यक्ष की सीट पे ठहरे हुए हैं, जो तुम्हारा इस्तेमाल करने के लिए। कितने देंगे पैसे आप? 1000, 2000, 3000, 4000, 5000, 10,000? इतने कमजोर हो गए अपन लोग, इनके पैसों के इंतजार में बैठे हुए हैं। एक चपटी, एक बिरयानी, एक गोश्त के टुकड़े के वास्ते हम उनका इंतजार कर रहे।
कितना खाएंगे आप, कितना पेट भरेंगे आपका? अरे तुम्हारे आंखों अधिकार बेच रहे तुम वो पैसों में, तुम्हारे नौजवानों का मुस्तकबिल बेच रहे हैं उसमें। तुम यहाँ पे महिलाओं की जो सुरक्षा होती है वो सुरक्षाओं को बेचने का काम कर रहे। अरे नौजवानों का फ्यूचर तुम्हारे हाथ में है। ये बूढ़े माँ बाप जो आज इनकी उम्र हो गई 70 साल 75 साल से जो आज कांग्रेस की गुलामी कर रहे थे, आज आजाद हो गए। मेरी बात को खत्म करते हुए यहाँ पे हमारे अली जनाब फारूक अहमद साहब यहाँ पे मौजूद हुए हैं। वंचित आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा फारूक साहब आप आगे बढ़ो, फारूक साहब आप आगे बढ़ो, सैयद साकिब साहब आप आगे बढ़ो। वक्त की कमी है, 10 बजे का टाइम है, इसलिए ताख़ीर ना करते हुए महाराष्ट्र की विवरणों राज्यपाल वक्त फारूक अहमद साहब का इस्तकबाल करने के लिए मैं खुद सैयद साकिब भाई से गुजारिश करता हूँ कि उनका इस्तकबाल करने की गुलगोशी करें। ये लो यहाँ के हालात से वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा फारूक अहमद साहब आप आगे बढ़ो, साजिद भाई आप आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा। इसके बाद मैं गुजारिश करता हूं लातूर जिले के जिला निरीक्षक चतुर्धन सावंत साहब से कि वह अपने ख्यालात रखें। हम उनको नवीन करने वाले आप एक 5 मिनट अहमदपूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी महाराष्ट्राची बुलंदो वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आदरणीय फारूक अहमद साहेब कोण आ रहा है? आता ज्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते या जिल्ह्याची बुलंदो जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम, या तालुक्याचे तालुकाध्यक्ष सत्तार हबीब शेख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सय्यद साजिद भाई आणि सर्व उमेदवार। वेळेची कमी आहे म्हणून त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही आणि सर्व येथे जमलेले सर्व मतदार बांधव आणि भगिनींनो, बांधवांनो, वंचित बहुजन आघाडीच्या साजिद भाईला या अहमदपूरमध्ये मतदान का करायचं? मी काही हिंदू बांधवांसोबत उठतो आणि बसतो, ते हिंदू बांधव म्हणतात देश हिंदू खतरे में है। मी ऐकलं असेल हिंदू खतरे में आहे, मग कोणापासून खतरा आहे हिंदूंना? त्यांचं म्हणणं आहे की मुसलमानापासून हिंदूला खतरा आहे। मग मला सांगा, काँग्रेस मधील हिंदू म्हणतो हिंदू खतरे में, राष्ट्रवादी मधील जो हिंदू आहे तोच म्हणतो हिंदू खतरे में, भाजप मधला असेल, मनसे मधला असेल किंवा शिवसेना मधला असेल, त्या पक्षातला प्रत्येक हिंदू म्हणतो की हिंदू खतरे में आहे। कोणापासून? मुसलमानापासून। आणि मुस्लिम काय करतो? त्याच पक्षाला आजपर्यंत मतदान देत आलेलं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, कारण आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय नव्हता। आता आपल्याला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या
बाळासाहेब यांच्या पक्षाचा पर्याय असा उभा राहिला आहे की या देशाला फक्त वाचवणारा एकच पक्ष आणि एकच नेता आहे, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर साहेब. मला सांगा, दिल्लीच्या शाहीन बागला भेट देणारे कोण होते? बाळासाहेब आंबेडकर साहेब. सीएए एनआरसीला एकमेव नेता विरोध करणारा होता. सीएए एनआरसी लागू झाली त्यावेळेला फक्त एका नेत्याने विरोध केला आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर साहेब. या देशामध्ये काही मुस्लिम बांधवांच्या फोनमध्ये औरंगजेबाचं चित्र ठेवलं म्हणून दंगे होण्याची शक्यता होती. बाळासाहेबांना ते माहीत झालं. बाळासाहेबांनी काय माहितीये का? औरंगाबाद जाऊन त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन चादर चढवली. काय चढवली? का त्यांना काय जीवन दाखवलं का? कारण या देशाची परिस्थिती बिघडत चालली होती, काहीतरी विपरीत घडणार होतं, म्हणून त्या ठिकाणी जाऊन औरंगजेबाच्या चादर चढवली. संग्राम पाटील काय बोलला, काहीतरी त्यांना त्या भाषणामध्ये मला राहिली, त्याला फक्त एका पक्षाने विरोध केला, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. ते रामगिरी महाराज काहीतरी बोलला, ते कमळी चोराचा पोरगा काहीतरी बोलला मुस्लिमांच्या विरोधात, दुसऱ्यांच्या विरोधात बोलत नाही. ते विरोध कोणी केला? फक्त वंचित बहुजन आघाडी. मग मला सांगा, या देशातला प्रत्येक मुस्लिम, प्रत्येक समाज, प्रत्येक म्हणजे या देशातला प्रत्येक मायक्रो ओबीसी असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, आमचा बौद्धाचा विषय नाही, मातंग असेल, धनगर असेल, या देशातला प्रत्येक असा शेवटचा मायक्रो ओबीसी जो घाण साफ करतो, तो सुद्धा, त्याला सुद्धा या संविधानाचं संरक्षण आहे, त्याला सुद्धा बाळासाहेबांचं संरक्षण आहे. या आता आपण तुम्ही या ठिकाणी आता काही बांधव बघितले, मुस्लिम बांधव, गळ्यामध्ये घडी होती, गळ्यामध्ये घडीचं ते प्रभाव होता. मला वाटतं साजिदबाई सुद्धा या ठिकाणी अजित पवार घरात होते, त्यांना तिकीट दिलं का? मुस्लिम आहे म्हणून त्यांना तिकीट दिलं नाही. शरद पवार गटाचे तिकीट दिलं नाही त्यांना, का दिलं नाही? मला सांगा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजपमध्ये जो काम करतात मुस्लिम आणि बौद्ध समाज, त्यांना या देशामध्ये तिकीट भेटत नाही. आमच्या मुंबईमध्ये 2000 मताचा माणूस मारवाडी कोणती, त्याला तिथल्या आमदारानं, महायुतीच्या आमदारानं त्याला तिकीट दिलं, पण तिथं काम करणाऱ्या मुस्लिमाला तिकीट दिलं नाही, तिथं काम करणाऱ्या बौद्धाला तिकीट दिलं नाही. 14,000 वोटिंग आहे मुस्लिम समाजाची त्या ठिकाणी, 10-12,000 वोटिंग आहे बौद्ध समाजाची, पण त्याच्यातला एकही माणूस घेतला नाही का तिकीट द्यावं म्हणून? का तिकीट दिलं नाही? कारण त्या मारवाडीच्या उमेदवारानं त्यांना किती कोटी रुपये दिले समजा, म्हणून त्याला त्या ठिकाणी तिकीट दिलं. आता येताना काही मुस्लिम माणसासोबत चर्चा झाली, नाही म्हणलं ते मारवाडी उमेदवार म्हणलं कसं काय? त्याचं मतदान 9,000 आहे, तुमचं 14,000 आहे, मग तुमचं मतदान कुठं आहे? मग मला सांगा, तुम्ही तुमची ताकद जर अशा पक्षामध्ये बाया घालत असतात की जो पक्ष तुम्हाला या ठिकाणी सीएए एनआरसी मध्ये कधी मदत करत नाही, जो पक्ष तुमच्या विरोधात बोलणाऱ्याला कधी जाब विचारित नाही, अशा पक्षातल्या माणसासोबत, अशा पक्षातल्या उमेदवाराला तुम्ही जर मतदान करत असाल, तर मी ते म्हणतो की तुम्ही खुदचे हात तुम्हाला कमर खोदे. आणि या ठिकाणी जर तुम्ही 2019 पर्यंत जागी झाले नाही, तर 2029ला सीएनआरसी लागू होणार, मनुस्मृती लागू होणार, आणि या देशातले सगळ्यात मोठे 2 जात समूह, एक मुस्लिम आणि दुसरा बौद्ध समाज, यांना गुलाम करणार आणि पुन्हा या देशावर मनुस्मृती राबवून या देशातला एक सगळ्यात मोठातला घात करणार. या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारती. चला, टाइम कम होने की वजह से सावन साहब आपसे माफी चाहते हैं, बहुत उनका वक्त कम है. मैं अहमदपुर के शेरदिल बेबाक लीडर भावी नगर अध्यक्ष सैयद साबिर भाई को आवाज देता हूं कि वो आए और आप तमाम के कानों को खुश करें. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांना ऐकण्यासाठी आपण आतुरतेने ताटकळत या ठिकाणी बसलेले आहात, माझे जुंदे मित्र, या महाराष्ट्राचे वंचित आघाडीचे प्रवक्ते आदरणीय फारुख अहमद साहेब,
संशोधन सामंत साहब, लातूर जिला निरीक्षक सैयद सलीम साहब, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी सत्तार हबीब साहब, तालुका अध्यक्ष खलील अहमद साहब, जिला उपाध्यक्ष सैयद रसूल भाई शेख, हिसामुद्दीन भाई, सोनबा कांबळे, आमचे उमेदवार अमित गायकवाड, आमचे उमेदवार मनीषा गायकवाड, आमचे उमेदवार सोजर भाई, आमचे उमेदवार सुनीलजी रामतुरे, सुनील दही कांबळे, रोहन कांबळे, उमेदवार सय्यद एजाज भाई, सर्व बंधू आणि भगिनींनो, आता कसं आहे वेळ कमी आहे, मला वाजवायची तर लय जोरात होती, परंतु आता काय करा का आता निष्ठाने माझ्या हातात आहे. आता सोडणाऱ्या जोरात चालू दे, आता अजून खूप भरपूर सभा आहेत, अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला वाटतंय मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचा महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो, नगरपालिकेला ओपन नगराध्यक्ष सुटला. माननीय विनायकराव पाटलांनी काय केलं, की 15 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये शक्यतेचं नाव पुढे आणलं आणि ज्या विनायकराव पाटलाला या महबूबनगर आणि भारत कॉलनीमधून जवळपास 80% मुस्लिमांचं मत मी त्याला घेऊन दिलं, बगर पैशाचं बगर भांडवलाचं, फक्त माझ्या वाणीतून. आणि ज्या या समजपूर मतदारसंघामध्ये 90% मतदान हाकेला दिलं, विनायकरावला फुल्ली दिली नाही, तरी पण विनायकरावच्या स्वप्नामध्ये लिंगायत समाजाचा उमेदवार. त्याचा काय विनायकरावला धनदार पैसेवालं गवार असणार त्याला उमेदवार पाहिजे होत. माझ्याकडं मी म्हणलो साहेब माझ्याकडे आहे 1.5 कोटी मी खर्च करू शकतो. साहेबांना सांगितलं नाही नगरपालिकेला 5 कोटी रुपये लागतात. असं म्हणलं तुम्ही विधानसभा लढविली 4 कोटी मध्ये, जवळपास या मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदान आहे आणि तुम्ही 4 कोटी मध्ये विधानसभा लढवली आणि मला सांगता की 5 कोटी रुपये लागतंय. काय विनायकराव मला कळत नाही. अरे केव्हापर्यंत वापर करून गेला. एकीकडे बाबासाहेबांनी आमची हत्या केली, एकीकडे विनायकरावांनी माझी हत्या केली. विनायकराव माझ्या आरोप करतो की साजिद भाईने राष्ट्रवादीची उमेदवारी वापस घेतली. अरे विनायकराव तुम्ही जाऊन त्या तहसीलमध्ये बघितलं नाही की उमेदवारी कोण वापस घेतली. मी उमेदवार झालो, 17 तारखेला फॉर्म भरला, फॉर्म भरायला 5 मिनिट शिल्लक होते. विनायकराव म्हणतात की साजिद भाईने गद्दारी केली. विनायकराव लक्षात ठेवा, मीडियाच्या समोर बोलतोय, चॅलेंज देऊन बोलतोय आणि समोर बोलतोय, पाठीमागून बोलत नाही. 17 तारखेला फॉर्म भरला, 18 तारखेला छाननी होती. 17 तारखेला विनायकरावने 20 मिनिट शिल्लक असताना मला विनंती केली, कारण की बाबासाहेबांनी लिंगायत समाजाचा उमेदवार दिला, भारतीय जनता पार्टीने लिंगायत समाजाचा उमेदवार दिला आणि विनायकराव पाटलांनी लिंगायत समाजाचा उमेदवार दिला. यांचा उमेदवाराच्या पायाखाली माती निघून गेली. विनायकराव तडपडत होते, जसं पाण्या पहाड माशी तडपडते त्या पद्धतीने विनायकराव तडपडत होते. विनायकरावने मला विनंती केली, साजिद भाई माझी इज्जत वाचवा.
आणि 20 दिवस शिल्लक असताना बी फॉर्मवर एबी फॉर्मवर माझं नाव टाकलं सेकंड नंबरवर. आणि ज्यावेळेस 18 तारखेला छाननी होती त्यावेळेस मी पक्षाकडून झालेला फॉर्म माझा रिजेक्ट झाला. या निवडणुका निघाल्यानं माझं फॉर्म रिजेक्ट केलं. कारण होतं की माझ्या फॉर्मला एबी फॉर्म नव्हतं म्हणून. आणि ज्याच्या फॉर्मला एबी फॉर्म होतं त्याने शिल्लक असताना. आणि माझ्या एक पत्रक आहे का जो पब्लिक में विनायकराव लक्षात ठेवा, खोटा आरोप करू नका. सोनार की माझी एकच आहे लेवाची. हा आणि विनायकराव बगर सिंदूरची जशी विधवा असते तशी परिस्थिती विनायकरावची झाली. आता विनायकराव तर या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष आता झाले की विनायकराव विधवा आपली बी गेली आणि आपल्याकडचे पिल्ले होतं माझं बी ती बी गेलं. आता काँग्रेसने विनंती केली की मी तुम्हाला पाठिंबा देतो आणि यांचा पाठिंबा त्यांना दिलं. इथंच काल सभा होती महबूबची इथंच आणि इथंच माझ्यावर आरोप करत होतो विनायकराव. अरे त्या गरीब लोक या विधानसभेला हाकेचा प्रचार केला जो भारतीय जनता पार्टीमध्ये आला आहे आणि त्याला तुम्ही मुसलमानाच्या समोर आणून उभं केलं. गरीब क्या चल रहा आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय का नाही? बरोबर आहे का नाही? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? अरे तुला बोला आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? विनायकराव ही सुरुवात आहे. अजून तर आम्ही आमचं कोणतं होता बाहेर पडले. प्रकाशजी आंबेडकरांनी लय भयानक हत्यार आमच्याकडे दिले. आमच्या फारुकने सांगितलं जरा दमवानं काढा एक सगळे एखादा उडवू नका म्हणजे तसं आता बांबू उडविले सगळे धड 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 तसं आम्ही उडविणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही करीमची उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस करीम भाई याच मतदारसंघामध्ये याच प्रभागामध्ये या दोन्ही प्रभागामध्ये तुम्ही नासेरभाईचा वापर करून घेतला, तुम्ही अफरोजभाईचा वापर करून घेतला, तुम्ही बाबाभाईचा वापर करून घेतला. तुम्ही त्या कार्यकर्त्यांना न्याय दिला का? दिला? तुम्ही फक्त आपली डोंगरी भरून घेत होतो, आपली झोळी तुम्ही भरून घेत होतो. याच गावच्या बाबळी याच गावच्या बोरी कली मेघ पहले लोगों को देना सारे एक करोड़ जनता को नौकरियां करके. अरे वाह मुसलमानों देखो अब देखो जो अरे कितने बार देना है तेको कितीला तुला या नगर पालिकेला 2दा निवडून गेलं, तुला या नगरपालिकेचं उपाध्यक्ष केलं आणि तू काय केलंस? गेल्या वेळेस मी या अहमदपूर नगरपालिकेला माझा उमेदवार होता नगराध्यक्षाचा शहरात बेगा फकीर साहेब बागवान. मी बागवान समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस तुम्ही उमेदवार टाकली. जसं की अहमदपूरच्या वस्तीदारी तुमची आहे, तुम्ही तिथे तर या प्रभागामध्ये समोरच्या या भैया समोर तुमची उमेदवारी टाकली, मला छोट्या बंधूंच्या समोर तुम्ही उमेदवारी टाकली आणि तुम्ही हाव पण कोण? अरे गेल्या वेळेस माझ्या मोठ्या भावाला तुमचं निवडणूक केलं. या भैया भाई अरे भाई रोड पे भजिया बेचने वाला एक मेरा कार्यकर्ता था ये प्रभाग में, और मैं उसके सामने अभी जो नगर अध्यक्ष कैंडिडेट है उसके सामने उसको खड़ा करा, उन्होंने डिपॉजिट जब्त करा. नाक कापलं तरी काय आहे? भोक आहे भोक. अजून समोर या. अरे तुझी नाक कापलं त्या भज्यावाल्यानं आणि सांगतात काय होतं
नाक कटी तो फोका तो है ना मेरे दो तो। अरे अरे बाबा तू पहले देना सर, मुसलमानों के समाज ने जो गद्दारी करी, क्यों? मुझे पटेल कौन था? मुझे पटेल कौन से समाज का मुसलमान का था ना? मुझे पटेल जब नगर अध्यक्ष के उम्मीदवार के वास्ते डरे, वो जमाने में वो परेड में नगर अध्यक्ष के माध्यम से नगर अध्यक्ष होता था, नगर सेवक के माध्यम से नगर अध्यक्ष होता था। और तेरा एक वक्त तूने मुसलमान को नहीं दिया, भारतीय जनता पार्टी और भारत छोड़ने को दिया, साबित कर। पर इसका हिसाब दे समाज के सामने, इसका हिसाब दे करीब कि तूने मुझे पटेल के पीठ में, एक मुसलमान के पीठ में, एक हाजी मुसलमान के पीठ में तूने खंडे मारा। पहले इसका हिसाब दे। क्यों? मुझे पटेल मुसलमान नहीं था, तूने भाजपा को वोट दिया, एक वोट तेरा भाजपा को हुआ और मुझे पटेल की हार एक और से भी। तूने शहर जो भट्टी साहब भगवान की औरत को गिराया, मेरा नगर अध्यक्ष का मिले, मेरा उम्मीदवार 800 वोट से हार गया। क्यों? शहर जो मुसलमान नहीं थी, क्या कसूर था उसका? क्या कसूर था उसका? आणि अजून सांगते घडी घडीला माझ्या मायमाऊलीला एक माझी विनंती आहे की दिसायला बोलावं का त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका. त्यानं दिसायला एवढं गोड दिसतंय, आता पिल्लू जन्माला काय घासलं, गोड चेहरा त्याचा, लई गोड चेहरा, मिशा बिशा सगळं सपाट केलेल्या, आता लई गोड दिसतंय माय, लई गोड दिसतंय माय, म्हणून त्याच्यावर जातात. ती नाही आहे का ती? हा गोड 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 चेहरा, नहीं नहीं इतने बार देखो, नहीं नहीं इतने बार देखो, नहीं नहीं इतने बार देखो. अरे क्या देखो रे? अरे कमी मेरा चॅलेंज करतो या मुसलमानाचे दादा, या लोकांना नोकऱ्या करून दिला, या मुसलमानाचा तू दे फक्त सांग आज वंचितची उमेदवारी बाजू मागा, चल पाठी बाजून टाकतो, फक्त दे तू. जे मुसलमानाला पाटीलच्या नावावर तू धोका दिलास, तू जे धोका दिलास ना, घे चल. माझी उमेदवारी उद्या तुला पाठिंबा घेऊन जा. एक पटनावून परवान झालं बघा, आमचे इथे फोटोग्राफर आहे बघा समोरच, यांचं एक प्लॉट होतं, ती प्लॉट मार्केटिंग टाकतेस. एक बाई आली, कलीम हुसैन विकलं होतं, ती बाई आली, ती बाईने माझा प्लॉट, मग वाढलं, मग या भारतावर का कॅमेरावर भारतावर का ह्याने कलीम महिला बोलवलं, बरं असं करा म्हणजे दोघंही भांडणं करू नका म्हणजे, हे का ह्याच्या बाजूला 3 तुम्ही प्लॉट आहे म्हणजे, तो बाई ही प्लॉट घेऊन टाका, मावळी ही प्लॉट घेऊन टाका. त्या बाईने म्हणलं ही तिरकोणाची कोसायची, त्या चिंता करून मी बरोबर उपयोग करून देतो. आता कसं 3 कोटी प्लॉट बरोबर करून देतो. मग ही मारायची जमीन 2 एकर घेतली, 7.5 एकर विकून टाकली. किती? 2 एकर घेतली, 7.5 एकर विकून टाकली. आज 3 माळ्याच्या बिल्डिंग आहे, आज 3 माळ्याच्या बिल्डिंग आहे, नोकरीवर फक्त. अरे कवापर्यंत वापरून घेणार आहे, कवापर्यंत समाजाला धोका देणार आहे, कवापर्यंत? आता बस करा, एकदा 2दा 3दा दिलं समाजाला, भर भरून दिलं, जोडी भरून दिली. मी कधी तुमच्या समोर या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कधी तुमच्या समोर आलो नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, महाराष्ट्राचा मी प्रवक्ता होतो आणि महाराष्ट्राचा मी उपाध्यक्ष होतो, सरचिटणीस होतो. आम्ही 11 लोक होतो, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, ते 11 लोकांमध्ये मी होतो. परंतु माझ्या समाजासाठी मी त्या भारतीय जनता पार्टीला सोडलं नाही. तुमच्यासाठी मला माहित झालं की मला
तुमच्या खांद्यावर त्या शेवटच्या ठिकाणी मला जायचंय, या भाजपवाल्यांच्या खांद्यावर जायचं नाही, त्या भाजपला मी सोडलं. 2014 मध्ये मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि आज मी लीडर झालो असतो, त्या कॅबिनेट मध्ये राहिलो असतो, आज मी लीडर झालो असतो तर मी कंटिन्यू विधान परिषदेवर राहिलो असतो. परंतु माझ्या समाजासाठी मी भारतीय जनता पार्टी सोडली. मी काय मागितलं 35 वर्षात? मी काय मागितलं? एवढे ऍक्सिडेंट होतात रस्त्यावर, कोण आहे तिथं मला उतरायला? साजिद पण एखादं सल्लेलं, एखादं पिऊन झालेलं मुसलमानाचं एखादं पिऊन असं त्याला पाणी अंघोळ घालायला कोण आहे? तर साजिद भाई. त्या कबरीमध्ये उतरायला कोण आहे? तर साजिद भाई. लोकांना मदत करायला दवाखान्यामध्ये माझी मायबावली एखाद्या हल्ली डिलिव्हरीसाठी आली, रात्री 2 वाजता 3 वाजता धावून त्याच्यासाठी मी दवाखान्यात जातो. आणि तुम्ही कुठं राहता? मी एनआरसीचे एवढे मोर्चे काढले, सीएचे एवढे काढले, मी महापिराचीच्या 25,000 लोकांचे मोर्चे काढले. तुम्ही कुठं होतो? तुम्ही कुठं होतो? समाजाच्या पुढे सांगा. त्या एनआरसी मला लागू होणार होती, सीए मला लागू होणार होता, महापिराची मला माझ्यासोबत होणार होती. समाजावर अन्याय होणारा म्हणून आंदोलन केलं. यांना फोन केलं तर हे सांगतात की मी लादेडला का नहीं जमता है आने को, हिंदुआ देखते अपनी इज्जत जाती. अरे ज्यावेळेस हिंदू मुस्लिमचा एखादा दंगा झाला तर सर्वात पहिले तुला गोळ्या घालतील रे. कारण आहे त्याच, माझ्या छाताडावर एखादी गोळी घालायला ताकद लागते, मायचं दूध तू घ्यावं लागतंय. तुला तर तवाच मारतील, तू सुटणार नाहीस. जातीचा तुम्ही मुसलमान आहेस, परंतु तुम्ही कुठे? नांदेडमध्ये फोन बोल. आणि काय द्यावं? माझं काय दोष आहे? मी 35 वर्षात तुम्हाला काय मागितलं? तुम्ही कधी मला नगरपालिकेत पाठवलं? मला कधी उपाध्यक्ष केलं? मला कधी नगराध्यक्ष केलं? मी काय मागितलं? माझं काय दोष आहे? हा काय दोष आहे? समाजाची सेवा करणं माझा दोष आहे? हा मला मतदान करतात तुम्हाला दोष आहे? तुम्ही मतदान करता अरे 35 आता यापुढे निवडणूक लढविणार नाही, यापुढे आता निवडणूक लढविणार आहे, संधी मिळणार नाही. हा रिझर्वेशन 25 वर्ष चालतो, आता नाही. आणि शेवटच्या वेळ मी तुमच्या समोर माझी जोडी पुढे करतो, माझ्या समाजाच्या, माझ्या दलित बांधवाच्या, माझ्या मायमाऊलींच्या, माझ्या बांधवांच्या जोडी पुढे करतो. मला एक मत द्या आणि माझ्या ज्या प्रभागामध्ये माझे उमेदवार आहेत त्यांना एक मत द्या आणि निवडून द्या. माझ्या जोडीला खाली रिकामी ठेवू नका. जो माझ्या पदार्थ 35 वर्षात मी तुम्हाला काही मागितलं नाही, मी 35 वर्षात तुम्हाला काही मागितलं नाही. तुमची सेवा करण्यासाठी एक मत माझ्या झोळीत टाका आणि या गद्दारांना गाळून टाका. एवढं बोलतोय तर सांगतो. जय हिंद, जय भीम. बहुत बहुत शुक्रिया. यकीनन हम इंशाल्लाह सैयद सादिक भाई को जिताकर लाएंगे. मैं इसके बाद महाराष्ट्र की बुलंदों, महाराष्ट्र राज्य के प्रवक्ते, मुसलमानों की बेबाक आवाज, बहुजनों की बेबाक आवाज फारूक अहमद साहब को आवाज देता हूं कि वो आए और अपने ख्यालात रखें. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. आज अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या या जाहीर सभेच्या आयोजनासाठी आणि आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतामध्ये आपले मतदान मागण्यासाठी आयोजित केलेल्या
या जाहीर सभेचे सर्व आयोजक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम भाई, तालुका अध्यक्ष सत्तार भाई, पक्षाचे निरीक्षक आमचे सावंत साहेब, सर्व उपस्थित पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं जमलेल्या माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, नगराध्यक्ष पदासाठी सय्यद साजिद भाई इथं नगर परिषदेची निवडणूक लढत आहे. वंचित बहुजन आघाडीनं त्यांना अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचं जाहीर केलेलं आहे आणि त्यांच्या सोबतच आपले तालुका अध्यक्ष असलेले शेख सत्तार हबीब आप ये ना कॅन्डिडेट खुद, ते स्वतः प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढत आहेत. सोनबा कांबळेजी हे प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढत आहेत. अमित कुमार गायकवाडजी हे प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढत आहेत. सोजरबाई आपल्या या ताई आहेत प्रभाग क्रमांक 1 मध्ये. मनीषाताई गायकवाड प्रभाग क्रमांक 2 मध्ये. रोहन कांबळेजी हे प्रभाग क्रमांक 8 मधून नगर परिषदेची निवडणूक लढत आहे. मी सुरुवातीला सांगितलं की अहमदपूर नगर परिषद या नावानं होत असलेल्या या निवडणुकीचं प्रचार आता 2-3 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. आपण यापूर्वी अनेक मोठमोठे नावं इथं घेण्यात आलेले आहे की त्यांच्याही सभा झालेल्या आहेत, त्यांची भाषणं झालेली आहेत. त्यांनी त्यांच्या परीनं त्यांचा अजेंडा त्यांच्या समोर ठेवलेला आहे की त्यांना निवडणुकीमध्ये काय निवडून यायचं आहे. या अहमदपूर या नावाशी आणि या गावाशी माझा वैयक्तिक खूप संबंध राहिलेला आहे. माझं नाव इथं घेण्यात आलेलं आहे. काय नाव आहे माझं? फारुख अहमद. आणि गावाचं नाव काय? अहमदपूर. आता फारुख सोबत अहमद आहे आणि गावाच्या नावातही अहमद आहे. म्हणजे माझ्या नावामध्ये साम्य आहे की नाही आहे? आणि दुसरं साम्य की माझे वडील या अहमदपूर मध्ये इरिगेशन डिपार्टमेंटला इंजिनियर म्हणून आम्ही बदली होऊन आलो होतो. जेव्हा मी खूप छोटा होतो, म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली शाळा या अहमदपूर मध्ये राहिलेली आहे. म्हणजे मी शालेय शिक्षण अहमदपूर पासून सुरू केलेलं आहे. माझी पहिली, दुसरी आणि तिसरी, तेव्हा बालवाडी नव्हती, KG नव्हती, मराठी मीडियम मध्ये डायरेक्ट पहिली असायची. आणि पहिली, दुसरी, तिसरीचं शिक्षण माझं या अहमदपूर मध्ये झालेलं आहे. त्यामुळे या गावाशी माझी आत्मीयता आहे. माणसाला आपलं लहानपण, शाळेचा पहिला दिवस आठवत असतो. पहिल्या वर्गात शिकवणारे शिक्षक आठवतात. आमच्या क्लास टीचर गरुडे मॅडम होत्या जिल्हा परिषदेला. गरुडे मॅडम नावाच्या माझ्या पहिल्या शिक्षिका क्लास टीचर आहेत या अहमदपूरमध्ये. या अहमदपूरमध्ये त्या शाळेमध्ये पहिला माझा मित्र होता प्रदीप. आडनाव फक्त कन्फ्युज आहे, देशपांडे की कुलकर्णी काहीतरी होतं. बमन गली बोल के गली है ना जिला परिषद स्कूल के पास, वो गली के अंदर वो दोस्त रहता था मेरा. और हमारे पड़ोसी का नाम था डॉक्टर मजगे. तो डॉक्टर साहब का दवाखाना था स्कूल के रास्ते पे, और उनके दवाखाने के सामने हमारा मकान था. अब मुझे लगता है कि इससे ज्यादा और बातें बताने की जरूरत नहीं है कि आप लोग भी आप समझ गए कि मेरी यहाँ पे बचपन में तालीम होने वाली है. आणि या अहमदपूर या गावाच्या नावावरून इथं निवडणुकीचं राजकारण होतोय. ही बाब मला खूप त्रास देणारी ठरलेली आहे. मी विचार केला की आपल्या महाराष्ट्राचं धर्म कोणता आहे? ठीक आहे, साजिद भाई मुसलमान आहे, मी मुसलमान आहे, आमचे शुद्धजन भाऊ बौद्ध आहेत, कोणी OBC असतील, हिंदू असतील.
त्यांची वेगळी काही जाती असतील, पण आपल्या महाराष्ट्राचा धर्म काय आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि आपल्या महाराष्ट्राची ओळख काय आहे, तर मला वाटते की आपल्या महाराष्ट्राचा जे आधार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राबवलेली समता हे आपल्या महाराष्ट्राचा भक्कम असा पाया आहे. म्हणून आपण म्हणतो की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि ज्या महाराष्ट्राची संस्कृती हे फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये उत्तर प्रदेशच्या योगीनं राबवलेलं गावाचे आणि शहराचे नाव बदलण्याचं धोरण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आलं आणि काय नुकसान केलं, काय वैर आहे अहमद नावाची. त्यांना अहमद नावाची वैर नाही आहे, त्यांना मुसलमानाबद्दल द्वेष आहे. आणि एखाद्या धर्माबद्दल जातीबद्दल द्वेष हे विकृतीचं प्रतीक आहे. म्हणून जेवढे वेडे आहे, जेवढे विकृत आहे, जेवढे मनोरुग्ण आहेत, तेच एखाद्याच्या धर्म आणि जातीबद्दल द्वेष बाळगतात. आणि आज आपल्या देशामध्ये जेवढे RSSचे चड्डी गँगचे लोक आहेत, जेवढे भाजपडे आहेत, हे सगळेचे सगळे मनोरुग्ण आहेत. आणि म्हणून त्यांना मुसलमानांचा द्वेष आहे, बौद्धांचा द्वेष आहे, संतांचा द्वेष आहे, त्यांना मिलीजुली संस्कृतीचा द्वेष आहे. आणि म्हणून ते अहमदपूर नावाचं, अहमद या नावामुळं आपल्या गावाचं नाव बदलू पाहतात. अरे तुम्ही अहमदपूरचं नाव बदलल्यानं अहमदपूर मध्ये उद्योग येणार आहेत का? इथले बेरोजगार तरुणांना बारमाही रोजगार येणार आहेत का? आज मला सांगा, अहमदपूर मध्ये सहकार मंत्री, कॅबिनेटच्या मंत्रीपदाचा दर्जा असून 500 लोकांना 12 महिने रोजगार देणारा एखादा तरी सहकाराचा उद्योग हा महसूल मंत्री म्हणवणारा मंत्री तुमच्या अहमदपूरला देऊ शकला का? एक आहे कारखाना, ती भ्रष्टाचाराचा अड्डा, आणि त्या कारखान्यातून लुटलेला पैसा निवडणुकीमध्ये खर्च करायचं, निवडून यायचं, पुन्हा कारखान्याचा लूटमार करायची, हा धंदा या अहमदपूर मध्ये सुरू आहे. आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. येणारा काळ कसा आहे तुम्हाला माहित आहे? इथला आंबेडकरवादी समाज तरी जागरूक आहे. आंबेडकरवादी समाजाने इथल्या संविधानाला जाणून तरी घेतलंय, संवैधानिक अधिकाराला जाणून तरी घेतलंय. लेकिन मैं मुस्लिम भाइयों को पूछना चाहता हूं, आज तक लोकसभा विधानसभा के इलेक्शनों में तुमने जिन पार्टियों को वोट दिया है और जिन्होंने तुम्हारे वोट उनको दिलाने में दलाली का धंधा किया है, इनके दम की राजनीति तुम कितने दिनों तक करने वाले हो? आज तुम्हारे पास तालीम की इदारे कौन से है? जिस अहमदपुर ने महाराष्ट्र के अंदर सैकड़ों नहीं हजारों डॉक्टर दिए हैं, इस महाराष्ट्र में हजारों डॉक्टरों की 11वीं और 12वीं की तालीम तुम्हारे अहमदपुर के कॉलेजेस में हुई है. मेरा खुद का छोटा भाई यहाँ के महात्मा गांधी कॉलेज से पढ़ा था, जो आगे चल के MBBS और PG करके डॉक्टर की प्रोफेशन में आया है. कितने तुम्हारे स्कूल के पास आउट बच्चे उस कॉलेज में पढ़ने गए? कितने तुम्हारे स्कूल के बच्चों को मेडिकल की एडमिशन मिली है? आपके अहमदपुर के 11वीं 12वीं में पूरे महाराष्ट्र के बच्चे आके पढ़कर डॉक्टर बने. खुद अहमदपुर के कितने बच्चों को अच्छे दर्जे की
की स्कूल मिली है, अच्छे दर्जे की तालीम मिली है। खुद अहमदपुर के कितने बच्चे एमबीबीएस, एमडी और इंजीनियरिंग के। आप पूरे राज्य को, पूरी रियासत को बांट रहे हो और अपने ही अहमदपुर के बच्चों को डांट रहे हो। आमदार, खासदार, मंत्री रहने वाले तुम्हारे स्कूलों का दर्जा नहीं सुधारेंगे, तुम्हारे लिए अच्छे दवाखानों का इंतजाम नहीं करेंगे। प्राइवेट दवाखानों में जाओ और अपनी जेबें खाली करो। जेब में नहीं है तो गहने बेचो, कर्जा लो ब्याज पट्टे से और दवाखानों का पैसा भरो, क्योंकि एक भी सरकारी दवाखाना नहीं है जो तुम्हारे खून पेशाब के मुआयना करने के जैसा भी दवाखाना नहीं है। क्या काम किए कैबिनेट मिनिस्ट्री? घर भरने के लिए। आपके वोटों से होता है ये सब। अगर यहाँ के लफंगे, जो सड़े हुए टमाटर के औकात रखने वाले लोग आज तुम्हारे सामने मंत्री बनके आए रहे हैं, तो खुद के कर्मों से नहीं, तुम्हारे वोटों के रहमों के बदौलत तो आमदार, खासदार और मंत्री बने हुए। और कौड़ी के भाव अपने वोट देकर तुमने ऐसे बेईमानों को अब तक आमदार, खासदार और मंत्री बनाए वाले। ठीक है, आज तक बनाए, तुम भी साबित थे, लेकिन अब तुम साबित नहीं हो। हर 4 दिन में, 8 दिन में किसी न किसी मुसलमान को शिनाख्त बल पे पीटने का कोई ना कोई वीडियो तुमको देखने को मिलेगा। चाहे जेल में मारो या रेल में मारो, वो संसद रहे कि सड़क रहे। अरे तुमने कुछ गलती की है और टारगेट पे आए, हम समझ सकते हैं, लेकिन तुम अल्लाह की इबादत करते हुए अगर किसी चमन में, गार्डन में, ट्रेन में, हॉल में नमाज पढ़ते देखे गए तो 12 घंटे तुम्हारे ऊपर ट्रोलिंग चलती है, उसके ऊपर खबरें चलती है, उसको टारगेट किया जाता है। आज ये हालात क्यों आए? एक मुसलमान खड़े होते बोले उसने कभी बीजेपी को वोट किया क्या? अगर तुमने जिंदगी में कभी बीजेपी को वोट नहीं किया है तो फिर बीजेपी बड़ी कैसे? ये बजरंग दल और ये जातिवादी ताकत है, ये नफरती चिंटू आए कहां से? इसमें तुम्हारा रोल क्या है? ये तुम्हारे ही बुजदिली का नतीजा है कि जो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस नाम के दो गले सियासी दल तुम्हारे पास आके बीजेपी से डरा डरा के वोट लेते थे। आप बोलो यहाँ का सेक्युलर नेता जो सेक्युलरिज्म के नाम से बीजेपी के खिलाफ वोट लेता था, आज बीजेपी के साथ सत्ता में जाके बैठा कि नहीं बैठा? आज चड्डी वालों के साथ मांडी को मांडी लगा के बैठा कि नहीं बैठा? आज फडणवीस को अपना मालिक, अपना सरदार, अपना आका मानता है कि नहीं मानता है? अगर नहीं मानता है तो यहां के तुम्हारे मिनिस्टर को चैलेंज है मेरा कि जो ये टिल्लू राणा मुसलमानों के खिलाफ नफरत बहाता है, इसी स्टेज से उस टिल्लू के दिल फुटे के खिलाफ एक बयान देकर बताया अगर हिम्मत है तो। अगर नहीं किया है तो टोपी चंद परोड़कर नाम का मुसलमानों के खिलाफ जहर उगलता है कि मुसलमानों के लिए ये भूमि युद्ध की भूमि है और ईसाई फादर लोगों को काटने को, मारने को इमाम डिक्लेयर करता है। अगर हिम्मत है तो उस टोपी चंद के खिलाफ एक बयान देने की हिम्मत दिखाए। अरे बीजेपी के और दूसरे पार्टी के आमदारों के खिलाफ क्या बयान देगा? खुद इसके पार्टी का आमदार जो अहमदनगर से चुन के आया है, मुसलमानों के ऊपर से चुन के आने के बाद उसको मुसलमानों में लांडे नजर आ रहे, और आज तक तुम्हारा मिनिस्टर उसको जवाब नहीं दे पा रहा। एक खत नहीं लिख सका महादीप पवार को, अपने आका को, कि मेरे को यहां मुसलमानों ने छोड़ी भर भर के वोट दिए, इन मुसलमानों के शान में गुस्ताखी होगी तो उस आमदार पे कार्रवाई होनी
तुम्हारे वोट बेचने का काम किए। आज एक अच्छा मौका आपके पास आया है और आखिरी मौका है। बिहार के इलेक्शन में वोटर लिस्ट में से मुसलमानों के नामों को काटा गया, आपके इंतकाल फरमा गए, कब्रों में आराम कर रहे बुजुर्गों के पैदाइश का सर्टिफिकेट मांगा गया। यही नफरत की लहर आप महाराष्ट्र में भी आई है। वो किरीट सोमैया नाम का छठी ज्ञान का एक आरएसएस का नागा स्पीडू अलग अलग जिलों में जाकर उसको भारत के मुसलमानों में बांग्लादेशी नजर आए। आज मैं आपको पूछता हूं कि कल को एसआईआर के नाम पे, वोटर लिस्ट के नाम पे, एनआरसी के नाम पे, सीए के नाम पर तुम्हारे बड़ों के सर्टिफिकेट मांगे जाएंगे तो जन्म दाखिला पैदाइश का सर्टिफिकेट कहां बनता सोचो। पैदाइश का सर्टिफिकेट, जन्म प्रमाण पत्र दिल्ली के पार्लियामेंट में, बंबई के असेंबली में और लातूर की जिला परिषद और कलेक्टर ऑफिस में नहीं बनता है। तुम्हारा बर्थ सर्टिफिकेट का रिकॉर्ड इसी नगर परिषद के अंदर बनता है जिस नगर परिषद के इलेक्शन चल रहे हैं। और इस नगर परिषद की चाबी तुम किसके हाथ में देते हो? कल को योगी का पैटर्न लाकर छोटी छोटे नुस्खे निकालकर छोटे छोटे गलतियां करने पर धड़ल्ले से घर गिरा बुलडोजर चलाने वाली कल्चर को फडणवीस ने नागपुर में शुरू किया, कल अहमदपुर में नहीं आएगी, इसकी गारंटी लेते हो क्या? और बुलडोजर चलाने की परमिशन और इख्तियार देने वाले दफ्तर का नाम नगर परिषद है। और उस नगर परिषद के अंदर अगर सैयद साजिद के जैसे, सत्तार के जैसे, हमारे कामरे साहब के जैसे, गायकवाड़ के जैसे अगर मजबूत लोग चुन के नहीं दिए तो कल आप बोलो आपके लिए लड़ने वाला कौन रहेगा? कल तक सैयद साजिद भाई कितना लड़ पाएंगे इसकी मेरे को भी गारंटी नहीं थी। खुद इनके ऊपर मुसीबत आई तो जिन पार्टी में इन्होंने जिंदगी डाली वो पार्टी का कोई खायर इनके साथ खड़ा नहीं रहा। लेकिन सैयद साजिद भाई दे रहा है, दुरुस्त है, वंचित के साथ जुड़ के रहो। आपको मैं गारंटी से कहता हूं कोई साथ दे न दे, इस मुल्क के अंदर अम्बेडकरवादी समाज हर हाल में आपके साथ खड़ा रहेगा, आपकी हिम्मत बढ़ाएगा। क्योंकि अम्बेडकरवाद नाम ही है मनुवाद के खिलाफ लड़ने का, और वो जुर्रत, वो ताकत डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने और उनके संविधान ने दी है। और इसी बलबूते पर आज हम देखते हैं कि महाराष्ट्र के राजनीति में आली जनाब प्रकाश अम्बेडकर साहब की क़यादत बड़े मजबूती के साथ ये चंडीगढ़ का सामना कर रहे हैं। अरे आज तक किसी ने आरएसएस का नाम लेने की हिम्मत नहीं है ये सारे सेक्युलर लोगों में। ये कांग्रेस राष्ट्रवादी ने उस आरएसएस के ऑफिस पे मोर्चा निकालने का काम आली जनाब सुजात अम्बेडकर ने औरंगाबाद के अंदर करके दिखाया। ये हिम्मत खाली अम्बेडकर कर सकते हैं। इसलिए अगर आपके जन्म दाखिले का मामला हो या आपके घर के परमिशन का हो, आपकी योजना का हो, आपके कोई भी छोटे छोटे कागज बनाने के होंगे, अगर ये बहादुर लोग चुन के आएंगे तो तुम्हारे लिए लड़ेंगे। ये बहादुर चुनकर आएंगे तो अंदर आवाज उठाएंगे। इस ताकत के खिलाफ बहादुरी से खड़े रहने की हिम्मत और जुर्रत सिर्फ ये लोगों में है जो आज आपके सामने उम्मीदवार बन के बैठे। इसलिए आप सब लोगों से मैं